नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट चविष्ट गहू पिठापासून बनणारा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी गहू पीठ घेतलं आहे. त्यात आपण थोडंसं 3 चमचे असं बेसन पीठ घेतलं आहे. थोडीशी अजवाईन टाकायची आहे. थोडेसे जिरे, अजवाईनला आपण ओवा असंही म्हणतो. चवीनुसार तिखट टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि वरून थोडंसं तेल टाकून आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे. जर का आपण अशा पद्धतीने तेल टाकलं तर आपण ज्या पुऱ्या बनवतो किंवा पापड्या बनवतो ना, त्या खूप मऊ लुसलुशीत अशा येतात. मस्त झटपट बनवून तयार होतं. तुम्ही हे दुपारच्या वेळेस, सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या डिनरसाठी केव्हाही बनवू शकता. झटपट बनवून रेसिपी तयार होते आणि खायला भन्नाट चव लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून एकदा आधी सबस्क्राईब करून द्या. आपल्याला पोळीच्या कणिक कशी भिजतो आपण, त्या पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. थोडंसं तेल टाकून पुन्हा आपण त्याला नरम करून घेणार आहोत, जेणेकरून ते ताटाला किंवा हाताला चिपकणार नाही. अशा पद्धतीने हलक्या हाताने मऊ करून घ्यायची पूर्ण कणिक. आपल्याला याला पीठ नाही लावायचं आहे, आपण तेल लावणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण कढईमध्ये ते तळू त्यावेळेस कढईचं तेल खराब होत नाही. पोळीप्रमाणे मोठी पोळी बनवून घ्यायची आपल्याला. गोल आकाराने मस्त कापून घेणार आहोत. तुमच्याकडे जे असेल त्याच्याने कापू शकता. ग्लास असो, वाटी असो, जे तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल त्याच्याने तुम्ही अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. असं पटकन बनवून तयार होतं आणि आकारही गोल मस्त दिसायला खूप छान दिसतो. बघू शकता, एकाच वेळेस आपण 5 पापड्या बनवून तयार केल्या आहेत. मस्त आणि फुलून तर इतक्या छान येतात, खायलाही तितक्याच चविष्ट लागतात जितकं बघायला छान दिसतंय. मस्त तेल तापवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान फुलून तयार होणार आहे आपली पापडी. तुम्ही ही सकाळच्या चहासोबत किंवा नाश्त्यासोबत केव्हाही खाऊ शकता. चटपटीत एकदा बनवून ठेवली तिला स्टोअरसुद्धा करता येते. ही पापडी पटकन खराबसुद्धा होत नाही. आपल्याला जर का स्टोअर करायची असली त्याच्यातलं एक्स्ट्रा तेल काढून घ्यायचं आहे, तेव्हा आपण तिला स्टोअर करायची आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पापड्या तळून घेणार आहोत. बघू शकता किती छान दिसते आपली पुरी. वाव, मस्त. आपल्याला हाय फ्लेमवर ती पुरी तळायची आहे. जर का लो फ्लेम केली तर ती फुलणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे लाटून. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे आवडीने खातात. जरी आपण नुसती खाल्ली तरी खूप छान लागते. मस्त आपल्या पुऱ्या फुलून आलेल्या आहेत, म्हणून एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पाणीपुरीच्या पुरीसारख्या आपल्या पुऱ्या फुलून आलेल्या आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.
धन्यवाद.